नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तिन्ही महिलांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत यापैकी दोघांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आलंय। सिद्धेश राजेंद्र सोनार वय 21, सिद्धी पेडणेकर वय 16, काजल सोनार 26 आणि सोनी सोनार वय 27 असं मृतांची नावं आहेत। मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली इथं आजीच्या गावी आले असताना हा दुर्दैवी प्रसंग घडलाय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। माणगाव तालुक्यातील रेवाळजे जवळ कुंडलिका नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे। सिद्धेश राजेंद्र सोनार वय 21 आणि सिद्धी पेडणेकर वय 16 यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय। हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे। यापैकी सिद्धेश सोनार हा मुलगा पाण्यात पडला असता या 3 महिला त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या। त्यानंतर या चौघांचाही बुडून मृत्यू झालाय। माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मिळालेल्या दोघांना शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलेला आहे। तर काजल सोनार वय 26 आणि सोनी सोनार वय 27 यांचे मृतदेह शोधण्यात येत आहेत। बुडालेले सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली इथं आजीच्या गावी आले होते। त्यानंतर हे सर्वजण कुंडलिका नदीमध्ये पोहायला गेले। अशात सिद्धेश सोनारला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला। यावेळी त्याला वाचवण्यासाठी सिद्धी, काजल आणि सोनी या तिघीही नदीच्या आतमध्ये गेल्या। सिद्धेशला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघींनाही पाण्याचा अंदाज आला नाही। शेवटी त्या सर्वांचाच दुर्दैवी मृत्यू झालाय। नवी मुंबईहून आजीच्या गावी आले असताना या 4ही जणांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे।